मेथड एरिया बघा ना, आपण सकाळी सकाळीच बनवून टाकतो का मेन आधी येतोय, असं होतंय का? नाही, आधी काय येतं? मेथड एरिया. मग त्याच्यावरचे सगळे आपण बॉक्स बनवून घेतोय, त्यांना ॲड्रेसेस देतोय आणि मग मेनला कॉल करतोय. असंच आहे की नाही फ्लो? आणि मग मेन जसं जसा कॉल करत जातो ना, तुम्ही नोटीस करा ते मेथड्स वगैरे सगळ्या आधीच आल्यात, म्हणजे त्यांचे बाईट कोड आधीच दिसत आहेत, फक्त कॉल रन टाईमला होतोय. पण इन्स्टन्स व्हेरिएबलचं असं नाही, इन्स्टन्स व्हेरिएबल आधी येत सुद्धा नाही. जेव्हा कन्स्ट्रक्टरला कॉल जातो तेव्हा इन्स्टन्स व्हेरिएबल मुळात पिक्चरमध्ये येतं. हे कळतंय का रे? म्हणजे याचा अर्थ काही लोक असं म्हणतील, मग सर आपला जो सिक्वेन्स होता की आपण, आठवते का तुम्हाला सिक्वेन्स? आठवते स्टॅटिक आणि इन्स्टन्सचा? सगळ्यात आधी स्टॅटिक व्हेरिएबल येतं, स्टॅटिक ब्लॉक येतो, स्टॅटिक मेथड्स येतात, इन्स्टन्स व्हेरिएबल येतं, इन्स्टन्स ब्लॉक येतो, कन्स्ट्रक्टर येतो, इन्स्टन्स मेथड येते. नोटीस करा, इन्स्टन्स मेथड तर सगळ्यात शेवटी येते, हे आपल्या स्ट्रक्चरनुसार आहे. मग आता काही लोक बोलतील, मग सर स्ट्रक्चर चुकलं, इन्स्टन्स मेथड तर आधीच आल्यात. तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय, इन्स्टन्स मेथड ऑलरेडी त्यांचे फक्त काय आलंय? बाईट कोड आलाय. त्या इन्स्टन्स मेथड आल्यात हे तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा त्या रन व्हायला येतील, जेव्हा त्या स्टॅक फ्रेमवर येतील. स्टॅक फ्रेम कळतं ना? स्टॅकवरती आल्या की मेथड जिवंत झाली, मेथड काय होते? रन होते. म्हणजे मेथड एरियामधल्या सगळ्या मेथड सध्या तरी डेड अवस्थेत आहेत, मृत अवस्थेत आहे. त्यांना उचलून जेव्हा स्टॅक फ्रेम पुश होते तेव्हा ती मेथड रन व्हायला लागते आणि ती बोलते, चला मी जन्माला आले.